बनवायलो त्यासाठी आम्ही माती घालायला आलो आणि तिकडे नाही काय कॉम्पिटिशन आहे तिकडे नाही काय आपल्याला बैल बनवून न्यावं लागतं आणि ते हातांना प्लास्टर ऑफ पॅरिसचे चालत नाही बैल आणि मित्रांनो हे बैल ह्या मातीची बनवायला लागते लय सारखे लागते हात लावून पण असं ओळख नाही कोणी ऐकलेच नाहीये अजून आता आम्ही शेतात आलोय इथं खूप पाऊस चालूच होता नाही पण माती सारखी झाली म्हणून आम्ही आता खेळू आलो तर मित्रांनो आज आम्ही बैल बनवणार आहे आणि गणपती बनवणार आहे तर चला आता आम्ही हे माती कलेक्ट करू हा जोरात पावड्यान काढणार आहे पावड्यान का तू सगळी काढून दे त्याला उकरून दे मशीन सारखं काम कर मशीन कशी करते थांब ना दे ना अरे सरक नाही टाकतो ना मी बस असं मशीन सारखं काम करू आपण आपलं मशीनचं काम भारी झालंय अभी मेन्यू टाकू शकत नाही मी तूच टाक तर मित्रांनो तुम्ही तर पाहिलं असेल की आम्ही भट्टीवर तिकडे माती आणायला गेलो होतो तिकडची जी माती होती ती खूप चांगली होती आम्ही म्हणून तिकडची माती आणली आणि तुम्ही नाही काय करायचा मातीचा गणपती बनवायचा कारण की तो नाही काय जे आपण नदीत नाही तर कायच्या अशा याच्यात सोडतो तर ते डिझॉल्व नाही होत म्हणून आणि त्याला जे कलर केलेलं असते ते फिश साठी जे फिश आहे ते पण त्याच्यासाठी पण खूप हानिकारक आहे तर तुम्ही पण तुमच्या घरी माती आणा आणि खूप चांगला असा गणपती बनवा तुम्ही मित्रांनो तुम्हाला कधी सबस्क्राइब काय सबस्क्राइबचा बटन दाबा मित्रांनो तुम्हाला काहीतरी सरप्राईज दाखवतो सरप्राईज तर मित्रांनो तुम्हाला काहीतरी सरप्राईज दाखवतो ते दाखवायच्या पहिले तुम्ही सबस्क्राइब करा मग आणि लाईक करा मग तुम्हाला मी सरप्राईज दाखवतो हे पहा आम्ही बनवलेला गणपती हे मी आणि माझ्या पप्पाने बनवलाय पहा बनायचं आहे फिनिशिंग द्यायची आहे याला पहा
खूप सुंदर बनवला. माझ्या पप्पांना आणि आम्ही दोघांना खूप किती सुंदर बनवला. एकदम फिनिशिंग व्हायचे म्हणायला. पण मित्रांनो तुम्ही पण तुमच्या घरी गणपती बनवा मातीचा. नाही तर तो खराब. नाही तर तो प्लास्टर पॅरिसचा जर तुम्ही आणला दुकानातून तर तो नाही काय डिझॉल्व होत नाही नदीत. मग त्याचे तुकडे होते. मग ते खराब होते. त्याच्या केमिकलनं पुरे जे फिश आहे ते मरून जाते. म्हणून तुम्ही पण घरी गणपती बनवा. तर मित्रांनो माझ्या आप्पा म्हणे की त्यांच्या जेव्हा काळात तेव्हा ते होते तेव्हा नाही काय ते मातीचाच गणपती बनवे. त्याच्या इकडे प्लास्टर ऑफ पॅरिस ते होतच नाही ना, म्हणून ते मातीचाच बनवे. आणि ते शिरोळे त्याने सांगितलं की बा हे जे मातीचे गणपती आहे ते लवकरच म्हणजे गुलून जाते. आणि जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे आहे ते गुलतच नाही. आणि त्यांच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती होते पण नाही, म्हणून ते मातीचे बनवे आणि खूप मजा करे. तर मित्रांनो तुम्हाला आज पाहायला असेल की आम्ही माती पण आणली आणि गणपती पण बनवलाय. पा याची फिनिशिंग झाली आहे. याच्यावरती मोदक आहे. वाची आहे थोडीशी वाची आहे. हा थोडीशी वाची आहे. आणि बा याच्यावरती मोदक आहे. मागून वाचीच आहे जराशी. हे बा याचं इथं मुकुट केलं आणि याचे डोळे पण केले आणि मोदक पण दिला होती. हा टिक्का पण केला. तर मित्रांनो तुम्ही पण बाहेरून गणपती नका आणू, घरीच गणपती बनवा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.